औचित्यवाडी. तिला आहे ना मी उचलूच आपटीली असती. अरे जाऊ दे, झालं जरा थंड घे थोडस, चालूच असतं नवरा बायकोचं. कोणाला आपटायला लागला तू गावात? काय थंड घ्यायचे दाजी, तुम्ही आले म्हणून नाही थे ना, तिला माहिती माय खाच का रपाटा टाकायला लागलो तुम्ही आले धरलं मला. अरे झाल्या तू 7 फेरे घेतले, तुझ्या आयुष्याची ती महालक्ष्मी आहे. ए महालक्ष्मी दाजी पिजा, महालक्ष्मी फिजी लक्ष्मी वय. अरे काय झालं काय पण? अरे शामराव, मी याच्या घरापासून चाललो होतो, मला भांडण्याचा खूप आवाज आला. जाऊन बघतो तू याचं याच्या बायको एवढं खडाजंगी भांडण चाललं. अहो ते रोजच चालू आहे त्याचं काय? बायकोवर लाटणे घेऊन याच्या मागे धावत होती. हाणामाऱ्या झाल्या असते, मी सोडवलं त्यांना. नशीब लाटणं होतं, नाही तर उखळच असती. डोकं फुटलं याचं मागे एकदा. हे ग पै मी मग कसा आणतो तिला, मी बेरेटीत असतो श्याम्या निभार. अरे काय रेटीच असतो, पण काय रोजच रे नवरा बायकोच्या भांडणाला काय चव आहे का त्या? दुपारी भांडतात संध्याकाळी लगेच गोड होता. हे श्याम्या तुला माहिती आहे ना पारी कशी, मी काय हाताने कळ करतो का? लेख भांड कुदळ ती बाई होऊन भांडण काढी ती होऊन. मला कशाला माहित असायला पाहिजे, अख्ख्या गावाला माहिती कशी बायको आहे ती. हा दाजी तुम्ही अरे कशाला पडायचं शामराव, मी भांडणात? त्याला सांग- अरे नवरा बायकोच्या भांडणं आहे म्हटलं, चला आपल्याकडून काहीतरी चांगलं काम झालं, शांतता प्रस्थापित करायला झालं तर बरं आहे. तुमच्या डोक्यात एखादं पडलं असतं तर टाके पडले असते. ती बाई पाहत नाही कोण आले मध्ये, ते तुम्हाला सांगतो माग साधा भोंडे पुटे आले होते, पळता भोई थोडी केली दोघाला. गावात किती मान आहे त्यांचा, आम्ही त्यांच्या पुढे वर तोंड करून बघत नाहीत. आणि ती बाया खुशाल ती पाहत नाही कोण आहे, पाहुणा आहे का रावळ आहे का कोणी. मी आपलं बघायची भूमिका घेण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी करू शांतता निर्माण त्यांच्यात, म्हणून मी गेलो मिटवायला भांडण त्यांचं. असं नसतं मिठच भांडण. काही म्हण श्याम्या मी आहे ना तिला तरासलोय पार, मी ना तिला तरी हे करीन नाही तर मी तरी ते आता जेव देतो का आता? मी काय जीव देऊ मग? त्याच्यासाठी या काळीसाठी मग तिचा जीव देतो का? घेईन आणि मग घेईन. जेलमध्ये जाशील फाशी होईन तुला, म्हणजे गेलाच का तो आजू? बापड्या नवरा बायकोची भांडणं आहेत ना, घोडी गुलाबी मिटवायची असतात. बायको धाकात लागती, कळलं का तुला? तुझी बायको तुला भांडत नाही का रे? कोण म्हणतं? अरे भाऊ कोणचीच जगात बायको अशी नाही की ती नवऱ्याला भांडत नाही, ती भांडतीच. पण नवऱ्याकडे पण तेवढी चालाकी पाहिजे ना. ए, काय चालाकी करतो तू? तुला सांगतो, तिला आपल्याकडे एकच धमकी असते, काय नीट राहायचंय का तुला? हा नीट राह नाही तर दुसरी आणि डायरेक्ट मग विषय आहे का? दुसरी म्हणलं का बाया लगेच घाबरतात. त्यांना माहिती आहे सवत आणलं का सोपं नाही. बायका भाऊ प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा कोणाला द्यायला तयार होत्या, पण नवऱ्यात हिस्सा. बरोबर आहे ना दाजी? एकदम बरोबर. हा विषय नाही. तुला सांगू का आता, दाजी तर मी उगीच नाही आले, ताईचं त्यांचं झालंय भांडण घरी. तुला सांगतो त्याच्यामुळे आहे ना, वाद होण्यापेक्षा ते म्हणले चला सासरवडला जाऊन राहतो, योग्य निर्णय. हानमार नको, कोणाचा जीव घेणं नको, कोणाचा जीव देणं नको. माणूस टेन्शन मध्ये फाशी घ्यायला जातं, काही होतं. त्यापेक्षा ते इकडे आलेत, मला ताईने सगळं सांगितलं, म्हणून मग दाजी आपले चला इथे येऊन पुन्हा तेच कुठं नाही करायचे का, म्हणून त्यांना म्हणलं मध्ये पडू नका. अरे कळलं का पण तुला? माझं एक म्हणणं आहे ना, आपण सगळे समदुःखी आहे. कुठंतरी माणसाने ना समजून घ्यायला पाहिजे. हा. लग्न झाल्यानंतर काय असतं ना, नवरा बायकोचं नातं म्हणजे ना शरीर भिन्न असतं पण आत्मा एक असतो. हा. आपण बायकोशी भांडतो किंवा बायको आपल्याशी भांडते, आपण खूप अतिरेक करतो त्या गोष्टीचा, आणि त्याचा परिणाम आहे ना आपल्या मुलाबाळांवर नक्कीच होत असतो. नाही, त्याला काय मुलं बाळ नाहीत परिणाम व्हायला, पण त्यांच्याच अतिरेक होतो, तो हे. रेकच होतो दाजी. श्याम्या होते ना मग आम्हाला. श्याम्या तरी म्हणलं माझ्या घरात भांडणं कशी चालत तिथे फोनवर बोलत असतात काय ते सहज सगळं बोलत असतात काय नो. अरे पण तुझ्या लक्षात येत नाही, तुमचं भांडण म्हणजे शेजार पाजारचं मनोरंजन होतं. तुम्ही का लोकांचं मनोरंजन नाही हे भांडणं करता म्हणजे. एक काम कर, पण तुला कोण द्यायचं बायको आता याला? ए श्याम्या काही नको भूत घालू माझ्या डोक्यात, मी चाललो बस. आहे का? येडची चांगला सल्ला दिला त्याला, सल्ला पटला नाही त्याला. ज्याचं करावं भलं ते म्हणताना माझंच खरं. नशीब तुमचं फुटलं असतं. ती बाया लय डेंजर आहे, असं मध्ये नका पडत जाऊ कोणा नवरा बायकोच्या भांडणात. आणि आता मला माहिती नव्हतं ना. हा, काही हो तिकडे काय करायचं आपल्याला. उतर नाजुकानी. पारे अय पारे झोपली होती ना? ते बाकी मला नको काय सांगू. आणि तुझं आहे ना मला थोबाड सुद्धा नाही पाहिजे. पटक्यात जाय आणि ती तांब्या भरून आणि तो आठवा भरून आहे ना धान्य आण. कशाला? कशाला म्हणजे तुझ्या डोळ्यावर का ढ्यापसा पडला का काय? बघ मी का सवत आणली तुला. अयो खरंच तुम्ही काही सांगू नका. कोणतरी बाय आणली असं 6,000-5,000. कोण आहे काय बाई तू? अय कुणी का असा ना, तुला काय करायची त्याच्याकडे एवढी निळू नको बघू. तुला सांगितलंय तेवढे पंचायती कर पारे. अगे सट्टवे कोण आहे ग तू? आ अय. लय नाटक करू नका. बाईन बी आणली माझी. लग्न केलं काय तुम्ही दुसरं?
माझी बायको ती काय तिला तू बाजूला सटवी बिटवी अजिबात म्हणू नका बरं का, नाही तर तू ना टिटवी करून बाहेर पाठवी ना. ही नाटक लावली का तुम्ही आता हा तीच नाटकं लावलीत मी. अगे तुला काय दुसऱ्याचा नवरा सापडला का होय का तुला काय अजून लपती माझ्या नवऱ्याच्या माग माझ्या आयुष्याचं वाटलं गेलं तुम्ही. हा केलं मी तुम्हाला वाटलं. लाज वाटली पाहिजे आणि तुला नाही का कळत आता झपाट टाकीन. काय झपाट टाकीन तिच्यासाठी तुम्ही मला मारणार आहे का? हा मारणार आहे मी. तू ना रडू नका पगडीवाणी इथून निघ हे देवा काय जा. केलं रे तू? नवऱ्यानं माझी दुसरी बाई काय मासाडीवाणी रडती आणि टोणग्यावानी कणती. मला सांगायचं ही ना काय माणसीच करते ही सोंग आणि ती हिच आहे ना सोंग आणणं. किती माणूस वहिनी कोण गेलं? कोण नाही गेलं श्याम्या तिथं काय नको मनावर घेऊ. माझ्या नवऱ्यानं दुसरी बाई गेली. ए, हा बायको गेली? केली मी बायको. तुला काय वाटत का गप्प बस, लोकांना एवढी सोन्यासारखी बायको असतो तुला बायको करायचं काय करत होती? मला बाकी काय नको सांगू. ऐ चल पाया पडते माझ्या मित्राच्या पाया पड. कशाला नाही सुखी राहा. तुम्हाला चांगला मी पाया आशीर्वाद दे. पडून घ्यायचंय का नाही आणि कशाला म्हणताय अजून आता पाया पडलेली करतो सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. श्याम्या हिला समजून सांग ते म्हासाडीवानी तोंड वाशिले ना तिला तिकडं नेऊन जाऊ दे, तिला मारायला नेऊन सोड. मला काय तुम्ही माहेराला सोडताय सटवीला पहिलं घराच्या बाहेर काढती रुपाय मी घाबरणारी नाही आता रडत नाही बसणार तंगड्यास तोडून ठेवीन तिच्या दाभडच आत घाली. भांडणं करून काय होणार नाही वहिनी. आता त्यांनी आणली बायको करून म्हणलं त्याला सांभाळावं लागेल ना आता. सांभाळावं लागल मग तुम्ही काय इथं सवत आलाय बस तुमचं तर नाही ना हे प्लॅन मग हो, हा? नाही, हो. मग कसं काय तुम्ही म्हणताय असं बघितलं? एखादं समजून सांगताय तुम्ही समजून सांगायच्या ऐवजी काय बोलताय तुम्ही मी बोललो ना त्याला सोन्यासारखी बायको कशाला आता करून आणली तर काय करावं आता? मग मला आवडली. अयो. श्याम्या तुला सांगतो या तोफ्यापेक्षा ना ही बंदूक बरी. या तोफ्याला तिकडे नेऊन धपाक वाजू दे. हा तोफाचे तू काय कॉलेजची पोरगी बिरगी आणली काय तो? श्याम्या हिच्याकडून आहे ना पहिले लिहून घे. हा काय लिहून घे मी सोडून चालले म्हणून. मी नसते चालतो मी अजिबात सोडत नसते घर बिकलेली आहे मी काय? सोड चिठ्ठी देत नसते शिकलेली येणे का MBBS झाली ती MBBS. हा? हा डॉक्टर आहे का? नाद नको करू ती बुट्टी आहे पण तिचं डोक्याचं टॅलेंटेड टॅलेंटेड आहे ती. कुठं जर नोकरी लागली ना या ज्याला पाट्याला बसून घाली बसून. स्वप्न नाही. तर टीच बरच आहे कुठनं हिला कोण नोकरीला लावायचंय बघून आणायची होती तर जरा लांब शार्थ आणायची तीच बरं आणली बघ बघ कसे हात करती तेच घर आणले होय ते की? वळका आणि तू जा इथून पटक्या. बघलत घ्या आणि गावभर फिरा आता तिला फिरणार आहे झाल्या. तुम्ही ऐका 2 मिनिट. तुमच्या जमायला कोण होतं? ती सदा भाऊन ती डेप्युटी होती ना. जा तिला घेऊन जा तिकडं. मला सगळे जाऊ ना. मला यायचं नाही. चला, आम्ही कसं सुखाने येत नाही तुम्ही? संसार करायचा आम्हाला दोघांना. मी कशाला येऊ? चल काय चल सटवे तुला नेती तिथं चला मला नाही यायचं. नाही यायचं नाही चला श्याम्या वहिनी, आपणच जाऊ. तिला घेऊन जा. यायचं हा. मी येणार नाही. येडा आहे बाबा तू. चला, चला, हे, वहिनी, चला. आमचा पहिला दिवस आणि तुम्हाला नेतो लाल गाजऱ्या. डेप्युटी. काय रुपत आहे? कम रडत आहे? माझ्या आयुष्याचं वाटलं झालं का बरं काय आलं? माझ्या नवऱ्याने दुसरी बायको आणली घरी चालेल मी तुम्ही माझं वाटलं केलं चांगलं पोरग आहे म्हणून लग्न लावून दिलं MBBS शिकलेली. तिचं काय कौतुक सांगता त्यासाठी मीच काय MBBS काय त्याला कोणी MBBS द्यायचं हीच बळत आणली होती आम्ही करून त्याला बायकून. MBBS कुठे आहे ती बायको? घरी त्याच्या घरात घेऊन गेला. काय तिला बाहेर काढलं. अरे बिन लाज आहे का काय त्याला बघ कोण दिली बायको? चला बरं चल. इथं परत आणले गावाला भारी आली झालं ते बाई तर भलतीच घाबरले रे. भलती कशी पाय लावून पळाली. आपण डेपुटी आलो कसं भेटले आली तर डेपुटी. बापरे. रे पण तू घाबरायचं ना. मी म्हणलं ना पाया पड टपक्याच पाया पडायचं तोंडावरच काढायचं नाही अजिबात. झाले हा? कोण आणलं? कोण म्हणजे माय बायको आहे. ए पाया पड डेपुटीच्या पाया पड. तिकडे पाया राहू दे तिकडे. पाया पडत काय 2-2 बायका तू काय गावात हे चाललं काय? काय सरपंच तुम्ही आशीर्वाद द्या ना माझ्या बायकोला. तुमच्या डोळ्यात खापायला लागली का काय माझी बायको? पायात काच. तूच जाऊ दे कोण आपण ए हा नको रुपताईला नालाय का? उलटून जाऊ दे म्हणजे माझ्या बायकोला उलटून जाऊ दे म्हणती.
एक मतदान वाढ उलटी डेपुटी. मग मतदान वाढन. तुम्ही एक मतानी पडत असले तर विजय वातान. अरे तुला लाज वाटायला पाहिजे नालाय का बायको असा दुसरी बायको घेऊन आला कुणाची का बाई तू ए बाई तुम्हाला काय करायची सोलापूर गोलापूरची ती कोल्हापूरची तुला दिली कोणी वाडी, हा? एक सांभाळ सदा मला नाकी नेऊ अरे पण ही बायको असताना कशाला आणली तुला दोन काय बायका पुसते त्यांका कशाला आणली म्हणजे या पाठ्याला ही बायको पोषणारी ही पोषित नव्हती. ही सदा कदा मला भांडणं करायची काळी तोंडी. एमबीबीएस डॉक्टर कशाची एमबीबीएस आहे ती एमबीबीएस याच्या मागे येईन का कोण हो भाऊ नाद नाही करायचा आपण. तुम्हाला सांगतो डेपुटी अशी भारी पिस्तुली ना नाद बाई कुणाची का तू तोंड दाखव डेपुटी बघू नका. अरे बघू दे ना आम्हाला बायको बघायला काय हरकत आहे? तो काय आता गावात तो बायको दिसणार नाही काय कमून तुम्हाला दिसून द्यायची. रुपाताई, रडू नका तुमच्या संसाराचं वाटोळ होऊन देणार नाही आम्ही गाववाले कोणी ही बाई बघू ना आपण सोक्ष मोक्ष लावू ना आशीर्वाद देते तो होय. आशीर्वाद देते ते. पाया पडलं सुखी राहा म्हणलं दुसरं काय. अरे काय सुखी राहा आपल्या मित्राची पहिली बायको दुःखी झाली तू तिला सुखी करतो दुसरी मग मित्र पाणी काय नाही डोळ्यातून. बाई कुणाची आहे का तू ए बाई काय आडनाव आहे बापाच नाव काय तुय होय बाई तोंड लपवते. अरे तोंड काय लपवती तोंड का लपवते. माझी बायको मग तुम्हाला बायको दे, दाखवून सारे दुनियाला अहो, तुम्हाला काय करायची बघू बाई बघू काय माझी नाव बायको तू? बघू अरे ए, श्यामा पळाली माझी बायको. धरा बरोबर धरा कोण आहे रे कोणी तीच बरंच आहे पण गाव पण पळते. तू तर म्हणली लय रनिंग कर. डिग्या आमची डिगूबाई आहे डिगूबाई होय होय डिगूबाई तुला काय कमी पडत याचं ऐकायला लागलं भांडू नका. तू ए, अरे ज्याला येडाच राव एमबीबीएस एमबीबीएस नाही हो 10वीला दोनदा पास झालाय आणि आता हे नाटकं चालू केले का होय तुला बाया व्हायचंय का नाही. होय तू घेऊ का जेंडर बदलून मी डॉक्टरला पैसे घालून श्याम्या. हा होय हा कमून नाटकं केले तो आहे तुम्हाला मी सकाळी 500 रुपये मागितले दिले नाही मग यो भेटला यो मला म्हणे मा आमदार शिंद 500 ते 1000 देतो म्हणे. म्हणजे आता तू ते कबूल झाला का लोकांना हे करायला तो म्हणला तर सकाळी खाय 500 रुपये देतो मग खाल्ल्याचे का तू हा? वडापाव चारला ना मी. मला काय माहिती बाया तुमच्या तडीने एवढा बाजार उठन म्हणून. एवढा बाजार उठण म्हणून अरे तू पैशासाठी काही कसा करायला लागला माहिती चव घालायला लागला ना तू ती बाई माझ्याकडे आली मला म्हणली लग्न लावून दिले दुसरी बाई आणली आता हे बोबाटा साधा झाला असं का हो डेपुटीच्या गाडीने बाईचं हे केलं म्हणून लग्नात लावून द्यायचं आता. हा मी श्याम्या, हा. हा? करीन मी. तू काय लग्न करेल करशील? म्हणतोय तू. मी बी करीन. हा? अरे येणे झाली का काय आहे? अरे बिनलाज आहे काय अरे बिनलाज झाले काय तुम्ही लग्न करशील तू 500 रुपया करता लग्न करशील लाज इकून खाल्ली का काय दिगो भाऊजी बाजार वाहनाच्या ते एक पेलेला माणूस असताय तुम्ही बी पिली का आता त्यांच्या बरोबर आणि ज्याला तुला काय नाटक करायची गरज होती काय नाटक म्हणजे अहो डेपुटी तुम्हाला साधा कादा घरात गेलो का नुसती ठाण 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 बोंबलं ती या घास सुद्धा सुखाने खाऊन नाही देत म्हणून मी सकाळीच सवत भांडणं करून झाली आणली त्या. होती. सवत करून आणली असती का हा. ही बारकी सवत लवंगी सवत ही हिला ही सवत ती ते रूपादाई साऱ्या दोन्हीची हुशार ती तेव्हाच हे केली असती ती नशीब माझ्याकडे आली नाही तिला उचलून टाकलं नाही कुणाला? आता हिला आहे ना हिला बघ डेपुटी नाही तुमच्या लय मा हातला हात लागतो? अयो, नका ना. साडी फाटन ती सोडा. साडी मालतीन बाई साडी आहे. अयो, नको ना, डेपुटी तुमचं काय हा लाज वाटली पाहिजे माझी जिरवायला बघताय हा नाही, नाही, आणि तुम्ही काय हसताय हसतं नाही हा? ते श्याम्याने सगळी अक्कल देते या जाल्याला. ए, हे काय डेपुटी पळून गेले रे त्याला घेऊन नाही तर त्यांच्यात एकटाच सांगणार होतो मला श्याम्या काय म्हणला पारे तू सोबत आण सोबत तवा पारे अशी लाईनी दोरी चलन. सवत आण नाही म्हणलं मी तुला मग? चौथी एक दिवस ना तुमच्या दुकानाला नाही टाळा लावला ना माझं नाव रूपाच नाही आताच लाव टाळं. वरनं सांत्वन करा येता वय तुमच्याकडे हा. बघते परत तुमच्या आणि- भल्यासाठी मी डेपुटी पर्यंत आलो आणि तुम्ही माझ्या दुकानला ग्रुप लावता का आता डेपुटीकडे घेऊन जातो काय पारीला ऐका आता हा, बघा. पारीला डेपुटीकडे यांनी सांगितलं याच्या दाजीने तो काय सांगितलं मी तुला काय सांगितलं म्हणजे बायकाला फक्त भ्याव दाखायचा असतं तू घेऊनच आला सवत लगी मग म्हणजे तुम्ही आग लावली ही तुम्हाला मी परत बघते पहिले ह्यांचा मुर्दा बसवते हा हा अरे मी बसव बसव आईला